सर नमस्कार, मी नमस्ते. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनेल. एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात या न्यूज कडून आलेलो आहे. ग्रेट. स्वतः सहसंपादक गणेश राऊत, माझ्यासोबत सहसंपादक गणेशजी महाडिक पण आहेत. तर सर नमस्ते. मला प्रथम तुम्ही तुमचं संपूर्ण नाव आणि तुमच्या परिवाराबद्दल थोडक्यात माहिती द्या. सर्वप्रथम तुमच्या सगळ्या लोकांचं आमच्या मायरस परिवारामध्ये स्वागत. आज तुम्ही एवढं लांबून पुण्यावरून सांगलीसारख्या शहरामध्ये आलेला आहात. माझं नाव डॉक्टर विजयसिंह पाटील. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये जवळपास गेले 25 वर्ष काम करतोय आणि आताच नवीन आम्ही एक छोटंसं रोपटं लावलं. त्याचं नाव आहे मायरस मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड. ही ऑर्गनायझेशन आता 1 जानेवारी 2026ला आम्ही ऑफिशियली लॉन्च केली आणि गेले 6 महिने आम्ही त्याच्या अगोदर त्याची पूर्ण तयारी करत होतो. आज साधारणपणे आपला हा छोटासा परिवार 12 ते 13 राज्यांमध्ये गेलेला आहे आणि 16 ते 17 हजार फॅमिलीज या मायरस परिवारामध्ये आतापर्यंत समाविष्ट झालेली आहे. सर तुम्ही अतिशय सुंदर सांगितलं की खऱ्या अर्थाने जी कामाची गरज आहे ती तुम्ही सगळ्यांची गरजही भागवत आहे. तर हे सुरुवातीला जे दुःखद अशा काही गोष्टी तुमच्याबाबत घडल्या, आयुष्याचा पूर्ण कलाटणी देताना तुम्हाला अनेक संकटांना पण सामोरं जावं लागलं. तर स्वर्गीय सौ प्रिया वहिनी हे सगळं संकट घेऊन तुम्ही हा मायरस परिवार उभा केला. तर ह्याच्या पाठीमागची ताकद खऱ्या अर्थाने कोणाची आहे? ऍक्च्युली मायरसची मेन फाउंडर तर तीच होती. ज्यावेळी मी 2017ला सुरुवात केली तर मायरस परिवाराची मूळ संकल्पना आणि ऑन पेपर डिरेक्टर ही माझी वाईफच होती, प्रिया विजयसिंह पाटील. आणि कोविड नंतर एका दुर्धर आजारामध्ये कॅन्सरच्या याच्यामध्ये खूप फाईट केलं तिनं, पण नाही वाचवू शकलो आम्ही तिला. मग त्याच्यानंतर तिच्या लाईफमधले तिची जी काही स्वप्न होती समाजासाठी, तिची काही ध्येय होती ती पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळ्यात पहिल्यांदा प्रिया फाउंडेशन या संस्थेची निर्मिती केली, जी आता सर्वसाधारणपणे भारतातल्या बऱ्याचशा मुलींना दत्तक घ्यायचं काम करते ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही. आणि त्याचबरोबर बऱ्याच महिलांना त्यांच्या पायावरती उभा राहण्यासाठी आपली ही संस्था वेगवेगळ्या माध्यमातून फंड्स पण रेज करते. आणि आता रिसेंटली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आम्ही 1 जानेवारी 2026ला तिचा वाढदिवस असतो त्या दिवशीच आपण ह्या कंपनीची मुहूर्तमेढ केली आणि हा कारवा पण पुढे घेऊन निघालोय. तर आपण एनजीओच्या मार्फत एक आता ज्वेलरी ब्रँड पण लॉन्च केला, प्रियाज प्लॅनेट ज्वेल्स अँड जेम्स. सर एवढ्या संकटावरती मात करून तुम्ही एवढा मोठा परिवार चालवत आहात. ह्या परिवाराला सांभाळताना नाकीनऊ येत असेल, परंतु हा परिवार निर्माण होत असताना ज्या संकटांना तुम्ही सामोरे गेलेला त्याबद्दल सांगायला थोडं. बिलकुल. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीकडे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूपच वेगळा आहे. बरोबर आहे. म्हणजे लोकांना डॉक्टर बनायचे, इंजिनियर बनायचे, पण इंडस्ट्रीमध्ये कोणालाच डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये यायला नाही आवडत आहे. म्हणजे जेव्हा मीही सुरुवात केली होती डेफिनेटली माझे डॅड प्रिन्सिपल म्हणून रिटायर झाली, आई शिक्षिका आहे.